नमस्कार, गुड मॉर्निंग. आज सकाळपासून वातावरण खूप छान होते, त्यामुळे दिवसाची सुरुवातही खूप छान झाली. आज मी समर्थन ते झोपले होते तोपर्यंत स्वयंपाक आवरून घेतला. स्वयंपाक आवरून झाल्यानंतर लगेचच मी झाडू मारून घेतला. झाडू मारून झाल्यानंतर लगेच समर्थ उठला. मग मी त्याच्यासोबत थोडा वेळ घालवला, त्याला खायला बनवलं. त्याचं खाऊन झाल्यानंतर लगेच मी कपडे धुवून घेतले. आज पाऊस येत होता थोडा थोडा, त्यामुळे लगेच कपडे धुवून घेतले, सुकायला घातले. कपडे सुकायला घालून झाल्यानंतर मी त्याला लगेच मालिश करून अंघोळ घातली. अंघोळ झाल्यानंतर तो लगेच झोपी जातो. तो झोपलाय तोपर्यंत किचन आवरून घ्यायचं राहिलं होतं, भांडे घासून घेतले. भांडे घासून झाल्यानंतर लगेच गॅस धुवून घेतला मी. गॅस धुवून झाल्यानंतर ते गॅसचे बर्नर खूप खराब झालते. मग त्याला थोडंसं मिठाच्या पाण्यात आणि लिंबू सत्व आहे तर त्याच्यात भिजत घालून ठेवले. किराणा भरून घेतला होता, तो मला डब्यात भरायचा होता. तोही नीट आवरून ठेवते. माझ्याकडे जास्त डबे नाहीत स्टोर करण्यासाठी, म्हणून मी अशा बॉक्समध्ये जेवढा डब्यात भरून ठेवून उरलेला आहे तो मी या बॉक्समध्ये ठेवते. दुपारी आवरून झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला. त्यानंतर थोडी फ्रेश झाले की थकवा निघून जातो. तरी इथे समर्थ आणि सानू दोघं पण खेळत होते. तरी ते थोडंसं आवरून घेतलं. आवरून घेतल्यानंतर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. मग भांडे लावून घेतले लगेच. भांडे लावून झाल्यानंतर ते मी सकाळी बर्नर पाण्यात भिजवत ठेवले होते, तेच घासून बघत होते निघतेत का कसे.
घासून झाल्यानंतर बघा खरंच निघलेत त्यांनी. तर मला बनवायचं होतं मटण, तर कुकरमध्ये तेल घातलं. तेल घातल्यानंतर परत कांदा टाकला. कांदा छान असा लाल होईपर्यंत तळू द्यायचा. लाल झाल्यानंतर लगेच त्याच्यात खोबरं, लसूण, अद्रकची वाटण केलं तर ते त्याच्यात टाकलं. तर मटणामध्ये मी हळद, मीठ आणि धना पावडर टाकली. छान असं परतून झाल्यानंतर अद्रक लसूण त्याला परतून द्यायचं. नंतर मटण घातलं. इथे मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं. नंतर त्याच्यात घातलं. शिजून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर, तर इथं भाजीपाला आणायला जायसाठी आम्ही बाहेर आलतो. बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच भाकरी आणि भाजी बनवून घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.